श्री अधिक मास अध्याय 5 श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरवे नमः। जय जयाजी गुरुराया मोरेश्वरा महाराजया। नमन तुमचिया पाया करा छाया कृपेची। तुमचिया कृपेची नौका परतीरा न्यावे बालका। मनी धरिला जो अवांका तो सिद्धी का दयानिधी। ऐका आता श्रोतेजन कथा हे पुण्य पावन। जे ऐकता वैकुंठ भुवन लक्ष्मी नारायण संवाद हा। श्री विष्णुरुवाच एकदोपवनं देवी जग्मुर्यदौ कुमारका। विहर्तुं सांब प्रद्युम्न चारुभानुगदादयः। क्रीडित्वा सुचिरं कालं विचरन्तः पिपासिताः। जलन्निरुदके कूपे ददृशु सत्त्वमद्भुतम्। कृकलासं गिरिनिभं वीक्ष्य विस्मितमानसाः। तस्य चोद्धरणे यत्नं चक्रुस्ते कृपयान्विताः। ऐका हो श्रोते सर्व ब्राह्मणाचे महात्म्य अपूर्व। मागे कथिले तुम्हा ते सर्व आता ही अपूर्व आकर्पिजे। श्री विष्णू स्वये आपण लक्ष्मी प्रती करीतसे श्रवण। तेची ऐका सावधान करुनिया मन एकाग्रपई। एकदा मिळून सर्व कृष्ण कुमार खेळत होते तेव्हा अपार। खेळत खेळत प्रवेशले दूर एकारण्या माझी ते। तव तेथे खेळता चेंडू उसळला तो जाऊन एका कुपा माझी पडला। तव तेथे पातला अर्भक मेळा पाहाती कुपा लागीते। तेथे आश्चर्य देखिले नयनी तया कुपा माझी तत्क्षणी। कृकलास देखिला तयांनी कृकलाश म्हणजे सरड तो सरड पर्वताईसा कांती सुवर्णमय सहसा। म्हणती आजवरी सरडाईसा न देखो निज दृष्टी। मग समग्र मिळून एके ठाई प्रवर्तक झाले त्याची डोई। सर्व मिळून ते समयी कर्षिते झाले तया ते। चर्मबंधनी बांधिला दृढ तव बोलता झाला तो सरळ। हे मूल हो सर्व ही मूढ तुम्हा माझे प्रौढ तो कवन। मनुष्यवाणी तो बोले पाही आश्चर्य करू लागले सर्वही। मग सांब प्रद्युम्न ते समयी बोलते झाले तया ते। म्हणती चतुरपणे बोलशी भाषा तरी तू आहेस कवन महापुरुषा। तुझी तव व्हावयाय ऐशी दशा कारण काय निवेदी। मग तो सरळ ते काळी पाही वदता झाला तया ते देही। म्हणे मूल हो ऐका सर्व ही पूर्वकथन माझे हे। पूर्वी मी नृग राजेंद्र देख इक्ष्वाकू वंशी असे एक। राज्यभार चालवी विवेक धर्म न्याय प्रतापी। दान करीतसे अपार अमित माझा कारभार। वयसा सुवर्णमय साचार देखोनी सुरवर मानवती। ऐसे असता एके काळी मलमासाची पर्व काळी। पाचारुण विप्रमंडळी गोदाने तोषवितसे। सुलक्षणी सालंकारयुक्त सहस्र गोदाने देतसे नित्य। पुढे परिसिजे वृत्तांत वर्तला तो अवधारा। एका ब्राह्मणा ते धेनू दिधली दान तव ते कळपात आली पळून। दुसरे दिनी सेवकी धरून उभी केली दानार्थ। मी संकल्पयुक्त पाही दान दिधले ते समयी। ब्राह्मण घेऊन जाता स्वगृही पूर्व दिवशीचा भेटला द्विजवर। तयाने ते धेनू ओळखिली म्हणे मज हे काल दान आली। येरू म्हणे राये आताची दिधली मज लागोनी स्वामिया। मी तो न देई तुम्हा ते येरू जाऊ न देई तया ते। कलह मांडिला उभयता ते आले धावत मज लागे। मग मी समजावी दोघाते
नेनोनी अपराध घडला माते, म्हणे हिचे निपालटे तुम्हा ते धेनू देतो दुसरी मी. ऐसे तया ते समजाविता, तव ते नायकती उभयता, मग सहस्र गोदाने तत्वता द्यावया सिद्ध झालो. एका धेनूचे पालटे सहस्र द्यावया नेटे, सिद्ध झाला से हटे, परिनायकते उभयता. मज ते सांगते शास्त्राधार, संकल्पे बद्ध झालो तो द्विजवर, तया पालटे अन्य विचार, तरी पापा घोर ते असे. गो विक्रय समान जान, पाप घडे होते दारुण, म्हणून शापिले मज लागून, कृकलास होई पापिष्ठा. विनाकारण हा शाप त्यांनी दिधला हो मज लागुनी, मग प्रार्थिता झालो मधुरवाणी, मग उशापवाणी बोलिले. कृष्ण कुमाराची दृष्टी पडता, तै उद्धार होय तुझा नृपनाथा, तोची प्रसंग जाणता सिद्ध निरुता पातलासे. पुढे कालांतरे करुण देह झाला विसर्जन, यमदूत येऊनी जाण, नेले मज लागून यमलोका. यमाने माझा सत्कार केला तेथे अति आदर, विप्रशाप परम दुर्धर, गाठी सासे माझे पै. त्या तया योगे करुण जान, मज बोले सूर्यनंदन, तू नृप पुण्य पावन, परे विप्रवचन न चुके. या लागे नृपवर्या पाही, मज भोगणे लागे सरळ देही, म्हणून प्राप्त झाले ते समये, तेची पाही भोगू आता. तरी तुम्ही आता ऐकावे, कृष्ण दर्शन मज करवावे, जाऊन तया ते निवेदावे, वृत्तांत माझा हा. ऐकून तयाचे उत्तर, धावत गेले कृष्ण कुमार, करुण देवा ते नमस्कार, समाचार सांगितला. वृत्तांत ऐकताच देवे, धाव घेतली यदुपुंगवे, दर्शन होता चिरमाधवे, उद्धार केला तात्काळी. पाहोनिया स्वदेहासी, नृगराज प्रवर्तला स्तुतीसी, हे जनार्दन ऋषिकेशी, तोडी भवपाशी माझिया. हे केशव मधुमूर संहारणा, हे कृष्ण विष्णू जनार्दना, जगपाळका दिनोद्धारणा, नारायणा दयानिधे. अवलोकिता कृपानयनी, पूर्वदेह आठवला मनी, दर्शन जाहाले मज लागुनी, पूर्व पुण्ये करुणी स्वामिया. देव देव जगन्नाथ, गोविंद पुरुषोत्तम, नारायण ऋषिकेश, पुण्यश्लोकाच्युताव्यय. ऐसी स्तुती करिता रावो, संतोषे बोले रमाधवो, तू आचरलासी व्रत प्रभावो, मनोनी पहा हो देव भेटी. या लागी केले कर्म जे ते वाया, जाईनाजी नृपवर्या, आणि ब्राह्मण पूजनाची चर्या, तिया समया फळली से. मग पाचारुण समग्र कुमार, तया प्रति बोले शारंधर, म्हणे अन्याय केवता नृपवर, कहर केवडा झाला. या लागी ब्राह्मणा ते जे भिवून, करीती तयाचे पूजन स्तवन, सद्भावे घालिती जे भोजन, तरी मी जनार्दन संतुष्टे. रण उत्साह क्षत्रियांसी, तृण उत्साह धेनुसी, आमंत्रण उत्साह ब्राह्मणासी, कृपणासी धन उत्साह. म्हणून ब्राह्मण भोजनाईसे, साधन तो अनिकनसे, म्हणून पूजावे सायासे, समये अनायासे अभ्यागत. जरी शक्तीही नाही द्यावयासी, अनिक शक्तीही नाही दानासी, तरी नमन किजे सद्भावेसी, तेने द्विजासी संतोष. इतुकेही न घडे जरी, अभ्यंग स्नान सत्कारी, यासी तो वेचावे न लगे पदरी, असलिया मुष्टी भरी अर्पावे. अहो या ब्राह्मणासाठी, अवतार घेमी जगजेठी, स्वये सोसिया टाटे, ब्राह्मणासाठी केवढी. ब्राह्मणाचे लांछन पाही, स्वये मी मिरवीत हृदयी, ब्राह्मणाईसे दैवत नाही भूमंडळा माझारी. ऐसिया परी शिकवन, कुमारा सांगे श्रीकृष्ण, या उपरी कथावलोकुन, श्रोते जन परिसोतका. मग तो नृगराज शिरोमणी, दिव्य देह पावोन तेच क्षणी, आरूढ झाला विमानी, नमस्कारोनी हरिते. इत्युक्त्वा तं परिक्रम्य,
पादौ सृष्ट्वा स्वमौलिना अनुज्ञातो विमानागर्य मारोहत् पश्यतां नृणां सद्भिः समागमो राजन् कदाचिन्नाफलो भवेत् विमुक्तो नरकाद्राजा मृगसाधू समागमात्. या प्रकारे नृगनृपवर पावता झाला उद्धार म्हणून या धरामर अगोदर पूजावे. पहा केवढा मान भगवंते दिधलासे ब्राह्मणा ते ब्राह्मणाधीनची प्राप्त दैवते ब्राह्मणाधीनते मंत्र. पहा या भूमंडळी विख्याती भगीरथी अनिली भागीरथी ते जगाते पूर्ण करीती परी साधू धरिती तयाते. एकदा भागीरथी तटाकी स्नान कीजे समग्र लोकी तव नारद तेथे दुरोन अवलोकी परीन स्पर्श सलिला तव गंगा म्हणे नृपवर्या दुरुणची अवलोकुनिया का स्पर्शो नद्याजी पाया करा छाया कृपेची सर्व लोक निमज्जांती साधु किन्न निमज्जती तत्त्वदर्शनान्मुक्ती पुनर्जन्म न विद्यते. तव नारद म्हणे ते समयी तुझा इसे पवित्र नाही तव दर्शनेची पाही मुक्ती होई प्राणिया. मग स्नान केल्या सकळ क्षाळन होय अंगाचे मळ पाप न उरे तिळभर राहे अचळ ब्रह्मभुवनी. तव गंगा बोले मुनिराया जैमी आले होया ठाया तैचा नेम वचन आठव हृदया माझी आसे की जगाचे पापाचे क्षाळन ते तव होतसे माझेन परी माझे पापमोचन तुमचे निजान होतसे. मग हास्य करून देव ऋषी मार्जन मज्जन केले तिसी प्रवेशता झाला भुवनासी ब्रह्मलोकासी मुनिराव. ऐसे साधूचे महिमान गंगा वर्णितसे आपण म्हणून प्रार्थितो तुम्हाला गुण पूजा साधुजन आदरे. साधूनां दर्शनं स्पर्श कीर्तनं स्मरण तथा ब्रह्मस्व न च हर्तव्यं यदिच्छसि परां गतिं. सामर्थ्य असोनी अंगी शक्तीनुसार न पूजिसी जगी तरी तयाईसा भागी भुवनत्रयी नसेची. संसार तरी माईक आयुष्य जान क्षणैक येथे किजे पूर्ण विवेक करा सार्थक देहाचे. धन असलिया अपरमित काही नयेची पै सांगत म्हणून किजे हिताहित हृदयी श्री अनंत आठवुनी. कृष्ण परिजनं गृह्य भगवान देवकी सुतः ब्रह्मण्य देवो धर्मात्मा राजान मनु शिक्षयन्. एवं विभाव्य भगवान मुकुंदो द्वारशोकसः पावनः सर्वलोकानां विवेश निज मंदिरम्. ऐसा कथा भाग रमाधवे कथिला जो स्वभावे जग हे पावन करावे म्हणून स्वभावे निवेदित तोची अर्थांतर बरवा तुम्हा निवेदिला श्रुतिया सर्वा चित्ती संशय न धरावा पुराणी पहावा प्रत्ययो. इति श्री अधिकमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित पंचमोऽध्याय गूढः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु. कुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. सब संतन की जय.